विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 2025 त्याच्या अंतर्गत येणारे एस-टी महामंडळामध्ये एकूण 17,450 जागांसाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. हे तर तुम्ही ऐकलेच असेल आणि सर्वांनाही माहीत असेल. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 5 मिनिटामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. याच्यामध्ये महिला फॉर्म भरू शकत आहेत की नाही आणि जो बॅच बिल्ला असतो तो कोणत्या पदांना लागणार आहे आणि अजून कोणकोणती पदे भरली जाणार आहेत डिटेल्समध्ये माहिती सांगेल. आणि सोबतच त्या पदांना या ठिकाणी शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे, अभ्यासक्रम कशा प्रकार, वयोमर्यादा काय आहे, तुमची या ठिकाणी जे आहे वयोमर्यादा झाल्याच्या नंतर तुमची जे फॉर्म अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरुवात होणार आहे, 2017 ची प्रोसेस काय होती आणि 2019 ला जी जाहिरात आली होती त्याची प्रोसेस काय होती आणि आता जी येणारी 2025 ची जाहिरात आहे जी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे की परमनंट भरती असणार आहे, हा विद्यार्थ्यांचा खूप मोठा डाऊट आहे. सर्व डाऊट फक्त 5 ते 6 मिनिटामध्ये तुमचे डाऊट सर्व क्लिअर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कोणत्याही प्रकारची या पदभरती संदर्भात अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. फक्त सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सर्वात पहिल्यांदा जो सर्वात मोठा विद्यार्थ्यांचा जो डाऊट आहे तो 2 मिनिटामध्ये मी इथे कव्हर करून घेतो. विद्यार्थ्यांचा या पदभरतीबद्दल विचारला जाणारा सर्वात मोठा आणि कायमस्वरूपी एकच लगातार प्रश्न विचारला जात आहे की या पदभरतीमध्ये बॅच बिल्ला जो असतो, कंपल्सरी एस-टी महामंडळाला बॅच बिल्ला असतो, तो कोणत्या पदाला लागतो. तर या ठिकाणी याच्यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहे हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगणारच आहे. परंतु याच्यामध्ये फक्त 2 पदांना बॅच बिल्ला लागत असतो. चालक चालक या पदाला बॅच बिल्ला कंपल्सरी आहे आणि चालक आणि वाहक, चालक म्हणजे ड्रायव्हर आणि वाहक म्हणजे कंडक्टर, या दोनही पदांना बॅच बिल्ला, दोघांकडे बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे. आणि तो काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, काय प्रोसेस आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती नक्की बघून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आता तुम्हाला या ठिकाणी 2017 मध्ये 2018 मध्ये कोणकोणती एस-टी महामंडळामध्ये पदे भरली जातात याच्याबद्दल माहिती देतो. सर्वात पहिलं मी पद जे सांगतो ना तुम्हाला, जे चालक चालक म्हणजे ड्रायव्हरचं पद भरलं जातं. त्याच्यानंतर वाहक म्हणजे कंडक्टरचं पद भरलं जातं. त्याच्यानंतर 2019 ला पदभरती काढून सरकारने लिपिक नावाचे पद भरले. लिपिक, ठीक आहे, यावर्षी राहील की नाही ते पुढे मी तुम्हाला सांगतो. लिपिक, त्याच्यानंतर टंकलेखक, टंकलेखक हे पद भरले. त्याच्यानंतर सहाय्यक पदभरती मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी केली जाणार आहे या पदांसोबत, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन पद भरले जातील. त्याच्यानंतर मेकॅनिकल पद भरले जातं. त्याच्यानंतर फिटर हे पद भरलं जातं. त्याच्यानंतर टायर फिटर हे पद भरलं जातं. त्याच्यानंतर पेंटर हे देखील पद भरलं जातं. असे वेगवेगळे याच्यामध्ये सहाय्यकची पदे असणार आहेत. आणि ही जी पदे आहेत ना, जेवढी पदे असणार आहेत ना, सर्व 10वी पास. आता ही जे इलेक्ट्रिशियन जे ITI पास वरती, आता चालक तुम्हाला सांगतो, जे लिपिक, टंकलेखक, चालक आणि वाहक हे चारही पदे झाली तुमची या ठिकाणी फक्त आणि फक्त 10वी पास. फक्त 10वी पास वरती तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर हे इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिकल, त्याच्यानंतर पेंटर, ही पदे सांगितली तुम्हाला. याच्यामध्ये 10वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे. सोबतच तुमचा ज्या ट्रेडमधून तुमचा ITI झालेला आहे, त्या ITI तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. परंतु हे कोणत्या पाहिजे पदांना, हे ITI वरची पदे आहेत ना, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, फिटर, टायर फिटर, पेंटर, ही सर्वेअर, ही जे पदे आहेत ना त्यांच्यासाठी 10वी आणि ITI लागणार आहे. परंतु जे चालक पद आहे, जे वाहक पद आहे, लिपिक पद आहे आणि टंकलेखक पद आहे, या सर्व पदांसाठी फक्त 10वी पास असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. यावर्षी ही सर्व पदे राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता जो पुढचा पॉइंट मी याच्यामध्ये घेतलेला आहे व्हिडिओमध्ये, कोणता घेतलाय ते मी तुम्हाला कव्हर करून घेतो. आता आपण पुढे सर्व माहिती बघणारच आहे. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एस-टी महामंडळामध्ये कंत्राटी भरती आहे, ती सोडता तुम्हाला काही विद्यार्थ्यांना नगर परिषदेची, सर्वांना माहीत असेल, नगर परिषदेची जाहिरात गट क ची आणि गट ड ची जाहिरात किती पदांसाठी येणार आहे? 3000 पेक्षा जास्त पदांसाठी ही जाहिरात येणार आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडीने काढलेले आहे. नगर परिषद 34 प्रश्नपत्रिका संच, हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये विविध फॉर्म चालू आहेत. मीरा भाईंदर, नागपूर महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका, अशा वेगवेगळ्या सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती सर्व महानगरपालिका येणार आहेत.
त्याच्यासाठी 92 प्रश्नपत्रिका संच सर्वात पुस्तक बेस्ट आहे. याच्यामध्ये नवी मुंबई, नागपूर, बृहन्मुंबई, लातूर, सोलापूर, पनवेल, पिंपरी चिंचवड इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. दोन्ही पुस्तके सर्वात बेस्ट पब्लिकेशन स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तके आहे. ही दोन्ही पुस्तके तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करू शकता एकदम डिस्काउंटमध्ये कमी किमतीमध्ये. जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर ऑनलाईन Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकतात. आता मी तुम्हाला आधीच सांगितले डिटेल्समध्ये की जेवढी पण जी पदे आहे शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता या ठिकाणी अभ्यासक्रम मी तुम्हाला इथे डिटेल्समध्ये सांगतो. आता हा अभ्यासक्रम जो आहे ना मी माझ्या मनाने सांगत नाही. माझ्या मनाने कोणतीही गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार नाही. जे सांगणार आहे 2019च्या आणि 2000 बघू शकता ही 2019 ची जाहिरात माझ्याकडे आहे. 2019च्या आणि 2017च्या जाहिरातीनुसार संपूर्ण माहिती सांगतो. आता अभ्यासक्रम तुम्हाला सांगतो. सर्व पदांसाठी तुमचा पेपर होत असतो. सर्व पदांसाठी पेपर होत असतो. त्याचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगून घेतो. आता तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकता मी अभ्यासक्रम ओपन केलेला आहे. येथे जर बघितलं तर मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण देण्यात आलेले आहे. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण 2 गुण देण्यात आलेले आहे. सामान्य ज्ञान याच्यामध्ये चालू घडामोडी देखील राहतील 25 प्रश्न 50 गुण. बुद्धिमत्ता चाचणी आणि याच्यामध्ये गणित देखील राहण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी जे कंडक्टर पद आहे ना ते या ठिकाणी कशी आहे क्लरिकल पोस्ट आहे. क्लरिकल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी गणित करावे लागते पैसे वगैरे सुट्टे वगैरे देण्यासाठी हिशोबाचे काम असते. त्यामध्ये 100% तुम्हाला गणित ऍड झालेलं बघायला भेटेल. गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारे एकूण तुम्हाला किती प्रश्न 100 प्रश्न विचारले जातील आणि या 100 प्रश्नांना तुम्हाला 200 गुण दिले जातील. आता हे 100 प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला 1.5 तासाचा वेळ भेटेल म्हणजे हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. ठीक आहे इथं बघू शकता बहुपर्याय प्रश्न राहतील आणि एका प्रश्नाला 2 गुण राहतील असे येथे हे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे आता हा पॉईंट अभ्यासक्रमाचा मी कव्हर केलेला आहे. आता जो नेक्स्ट पॉईंट जो आहे ना तुमचा काय आहे तर इथं वयोमर्यादा या ठिकाणी मी बघून घेतलेली आहे. आता इथं वयोमर्यादा सांगतो. कोणतंही पद असो चालक पद असो किंवा वाहक पद असो दोन्ही पदांसाठी सांगत आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन असो मेकॅनिकल असो त्याच्यानंतर फिटर असो टायर फिटर असो पेंटर असो जेवढी पण वेगवेगळी पदे असणार आहे जी सहाय्यकची सर्व पदांचा या ठिकाणी वयोमर्यादा तुम्हाला सांगतो. इथे नोट डाऊन करून घ्या. खूप मुले वय विचारतात. वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. फक्त याच्यासाठी ड्रायव्हरचे पद वेगळे आहेत ते तुम्हाला पुढे सांगतो. 18 ते तुमचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत आहेत. 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. हे ओपन आणि ओबीसी ओपन वाल्यांसाठी आहे आणि जे मागासवर्गीय आहे एससी एसटी ओबीसी हे जे आहेत ना ते 18 ते हे झाले बाकीचे ओपनवाले 18 ते 38 आणि जे बाकीचे आहेत मागासवर्गीय ते 18 ते 45 वर्षापर्यंत 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक दिव्यांग वगैरे जे उमेदवार आहेत ना ते या ठिकाणी 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. मागासवर्गीय उमेदवार 18 ते 43 वर्षापर्यंत जे या ठिकाणी आरक्षित आहेत ते 45 वर्षापर्यंत आणि जे ओपन आहेत ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे आणि जे चालक जे आहे ना चालकला आता हीच वयोमर्यादा अशीच राहणार आहे. फक्त चालकला 18 वर्ष कंप्लीट असेल तर उमेदवार फॉर्म भरू शकत नाही. चालकसाठी तुमचे 20 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे आहे. ठीक आहे 20 वर्ष चालकसाठी आहे. आता जो शेवटचा पॉईंट मी इथे घेऊन टाकतो कोणता आहे फॉर्म कधीपासून भरणार आहेत आणि ही पदभरती कंत्राटी भरती असणार आहे की आता इथे मी डाऊट लेतो. या ठिकाणी बघू शकता फॉर्म मी स्पष्ट लिहितो कधीपासून सुरू होणार आहेत आणि या ठिकाणी कंत्राटी कंत्राटी पदभरती असणार आहे का नाही. तर इथं या ठिकाणी जे एसटी महामंडळाने जे परिपत्रक काढले आहे ना त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की ही पदभरती 3 वर्षासाठी कंत्राटी असणार आहे. 3 कंत्राटी त्याच्यानंतर ही पदभरती बरेच या ठिकाणी याच्यामध्ये डाऊट आहे संभ्रम आहेत परंतु ते ऑफिशियल परिपत्रक आल्याच्या नंतरच स्पष्ट होईल. ही पदभरती 3 वर्षासाठी कंत्राटी असणार आहे. 100% कंत्राटी असणार आहे. कारण ते परिपत्रक त्यांनी तसे प्रसिद्ध केलेले आहे. याच्यामध्ये बदल नक्कीच होऊ शकतो. जर माझं सर्वांना विनंती आहे माझ्या सर्व टेलिग्राम ग्रुप वाल्यांना आणि युट्यूब चॅनल वाल्यांना की आपण सर्वांनी आणि सर्व विद्यार्थी संघटनांनी याला जर विरोध केला तर ही कंत्राटी भरती न होता परमनंट भरती देखील केली जाऊ शकते. फक्त सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ठीक आहे
आणि पर्मनंट. आता याच्यामध्ये पर्मनंट केली जातात की तर 100% या पदभरतीमध्ये पर्मनंट केली जाते. कायमस्वरूपी कंत्राटी पदभरती नाही. नंतर तुम्हाला या ठिकाणी पर्मनंट केले जाणार आहे. ठीक आहे. आता पगाराबद्दल मी या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे. कारण व्हिडिओ मोठा तुम्हाला फक्त 5 मिनिटाचा सांगितलं आणि 10 मिनिटाचा व्हिडिओ होत आलेला आहे. त्याच्यासाठी जे पगाराबद्दल पोस्टनुसार मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे. फक्त आता शेवटचा जो फायनल पॉइंट आहे ना, तुम्हाला YouTubeवरती वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहे. तो मी कव्हर करून घेतोय. तो काय आहे तर तो पॉइंट फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे. ते या ठिकाणी जे एस-टी महामंडळाने जे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याची प्रोसेस म्हणजे बिंदू नामावली तयार करणे वगैरे सर्व जी प्रोसेस आहे ना, ती कधीपासून सुरुवात होणार आहे? 2 ऑक्टोबर. बघू शकता. 2 ऑक्टोबरपासून ही प्रोसेस याची सुरू होणार आहे. परंतु या ठिकाणी फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल? तर ती फॉर्म भरायला सुरुवात 20 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. 20 ऑक्टोबरच्या पुढेच जाईल जवळ-जवळ. परंतु लगेच 2 तारखेला या ठिकाणी अपडेट लगेच फॉर्म सुरुवात होणार नाही. बाकीचे YouTubeवाले तुम्हाला सांगत आहे, की 2 ऑक्टोबरपासून तुम्ही अर्ज करू शकता. परंतु असे शक्य नाही. बिंदू नामावली असते. पदांची रिक्त संख्या बघावी लागेल. कोणत्या म्हणजे आता रिक्त 17,450 भरणार आहेत हे सर्वांना माहीतच आहे. परंतु कोणत्या पदाला किती पदे भरली जाणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाही. एस-टी महामंडळाने नवीन किती बस खरेदी केल्या आहेत? नवीन नवीन बस 8,000 पेक्षा जास्त बस खरेदी केलेल्या आहेत. साहजिकच हे बस एका 8,000 बस खरेदी केल्या आहेत. त्याच्यामुळे इथं 16,000 कंडक्टर आणि ड्रायव्हर ते लागणारच आहेत. ते पदे फिक्स आहेत. परंतु या पदांमध्ये मोठी अजून वाढ होऊ शकतो आणि 25,000 पर्यंत ही पदसंख्या जाण्याची शक्यता आहे. तुमची फॉर्म भरणे या ठिकाणी 20 ते 22 तारखेपासून सुरुवात होऊ शकते. लगेच 2 तारखेपासून तुमची फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार नाही. हे स्पष्ट सांगतो तुम्हाला. लगेच घाई करू नका. ज्या विद्यार्थ्यांना चालक आणि वाहक या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी बॅच बिल्ला काढायची तयारी करा. बॅच बिल्ला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि बॅच बिल्ला काढण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे. ऑनलाईन काढायचा की ऑफलाईन काढायचा हे देखील सांगितलेले आहे. सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. याच्याबद्दल जर या व्यतिरिक्त मी एवढे पॉइंट कव्हर केले, याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. तात्काळ सर्व अपडेट याच चॅनलवरती बघायला भेटेल. इतर इकडे-तिकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.